तुम्ही जर 19-19 आळवणी मार्फत किंवा फवारणीमध्ये आणि ड्रिप मधून वापरला, ह्या तिन्ही पद्धतीने जर आपण 19-19 ही ड्रिपची लागवड, ही वॉटर सॉल्युबल लागवड वापरला तर आपल्याला खूप छान पद्धतीने उत्पादन मध्ये वाढ होणार हे नक्कीच। 19-19-19 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर ही जी माहिती आज आम्ही जाणून घेणार आहोत। तर 19-19-19 आपण आळवणीमध्ये वापरला असाल, फवारणीमध्ये वापरला असाल आणि ड्रिप मधून देखील वापरला असाल, तर हे 19-19-19 काय आहे आणि हे वापरल्याने आमच्या पिकामध्ये कोणकोणते बदल होतात, ही सर्व माहिती आज आम्ही जाणून घेणार आहोत। तर 19-19-19 ही लागवड जी आहे त्याच्यामध्ये 19% नायट्रोजन आहे, 19% फॉस्फरस आहे आणि 19% पोटॅश आहे। ह्या पद्धतीने 3 घटक एकाच लागवडीमध्ये आपल्याला भेटतात। त्यानंतर खूप छान पद्धतीने पिकामध्ये वाढ होते, कंप्लीट ग्रोथ होते, म्हणजे जे आपल्या पिकाची वाढ असते कंप्लीट, पानांची वाढ, त्यानंतर ब्रँचेस असतात त्यांची वाढ, त्यानंतर मुळ्यांची वाढ, ह्या पद्धतीने सगळ्या प्रकारची वाढ जी आहे ती ही लागवड वापरल्याने होते। आळवणीमधून वापरू शकतो, त्यानंतर आपण फवारणी घेऊ शकतो, त्यानंतर ड्रिप मधून देखील आपण वापरू शकतो। आपण आळवणीमध्ये काय करावं, 50 ते 100 ग्रॅम प्रतिपंपाला वापरावं आणि आपण फवारणी करत असाल तर आपण 50 ते 100 ग्रॅम ह्या पद्धतीने फवारणीमध्ये वापरावं आणि आपण ड्रिप मधून वापरत असाल तर 2 ते 2.5 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्यानंतर आपण ते पाणी ड्रिप मधून सोडावं। तर आळवणीमध्ये कसं आहे, पीक कोणतं आहे त्याच्या आधारे आपण 50 ते 100 ग्रॅम वापरू शकता आणि फवारणीमध्ये देखील असंच आहे की पीक जरा लहान असेल, त्याची स्टेज कमी असेल किंवा लहानपणी आपण फवारणी घेत असाल तर आपण 50 ग्रॅम प्रतिपंपाला वापरावं आणि जर पीक मोठं असेल तर आपण 100 ग्रॅम प्रतिपंप वापरावं। ह्या पद्धतीने आपण 19-19-19 लागवड वापरू शकता। आता 19-19 वापरल्याने कोणकोणते फायदे होतात, तर 19-19 वापरल्याने 3 घटक आपण एकाच वेळी पिकाला देऊ शकतो। नायट्रोजन येतं, फॉस्फरस येतं आणि पोटॅश येतं। ह्या पद्धतीने 3 घटक आपण देऊ शकतो। सुरुवातीला पिकामध्ये वाढ करण्यासाठी आपण ही लागवड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर पिकामध्ये सुरुवातीची जी वाढ असते त्यानं काय होतं, सुरुवातीला ज्या पद्धतीने पीक वाढतं त्या पद्धतीनेच आपल्याला पुढे उत्पन्न भेटत असतं। तर सुरुवातीची वाढ करण्यासाठी पिकामध्ये आपण ही लागवड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही जर 19-19 आळवणी मार्फत किंवा फवारणीमध्ये आणि ड्रिप मधून वापरला, ह्या तिन्ही पद्धतीने जर आपण 19-19 ही ड्रिपची लागवड, ही वॉटर सॉल्युबल लागवड वापरला तर आपल्याला खूप छान पद्धतीने उत्पादन मध्ये वाढ होणार हे नक्कीच। तर ही लागवड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। 10 किंवा 15 दिवस झालेले आहेत आणि पिकामध्ये वाढ नाही आहे, तर आपण काय करावं, फास्ट ग्रोथ हवी असेल तर आपण 19-19-19 ही लागवड वापरावी। त्यानंतर 19-19-19 ही लागवड वापरल्याने काय होतं, मुळ्यांची वाढ होते। तर हे कसं, तर 19-19-19 ह्या वॉटर सॉल्युबल लागवडीमध्ये काय असतं, फॉस्फरस हे घटक असतं आणि फॉस्फरस घटक आपण जर दिलं तर व्यवस्थितपणे मुळ्यांची वाढ देखील खूप छान पद्धतीने होते। तर आता आपला प्लॉट आहे, कोणतं तरी आपलं पीक आहे, पिकामध्ये वाढ नाही, तर आपण काय करावं, 19-19-19 ही जी आळवणी घ्यावी, ड्रिप असेल तर ड्रिप मधून द्यावं किंवा आपण फवारणी करू शकता। ह्या पद्धतीने आपण जर 19 वापरलं तर खूप फास्ट ग्रोथ होते आणि पिकामध्ये एक जोर येतो आणि आपल्याला खूप छान पद्धतीने पीक येतं। तर ह्या पद्धतीने आपण 19-19 लागवड वापरावी आणि 19-19-19 ही लागवड आपण सुरुवातीच्या स्टेजला वापरला की आपल्याला रिझल्ट खूप छान पद्धतीने येतो। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।